नमस्कार. आज नवरात्रीचा तिसरा दिवस. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा यांची पूजा केली जाते. माता चंद्रघंटा ह्या शांतता, सौंदर्य, पराक्रम आणि धैर्य यांचे प्रतीक मानल्या जातात. माता पार्वतींनी त्यांच्या विवाहाच्या प्रसंगी कपाळावर अर्धचंद्र धारण केला होता. हा अर्धचंद्र घंटेसारखा दिसत असल्यामुळे त्यांना चंद्रघंटा असे नाव पडले. माता चंद्रघंटा यांचे हे रूप अत्यंत दिव्य असून त्यांचे शरीर हे सोन्यासारखे तेजस्वी आहे. पौराणिक कथेनुसार एकदा राक्षस महिषासूर आणि इतर असुरांनी देवांना फार त्रस्त केले होते. तेव्हा देवांनी माता पार्वतींना शरण जाऊन त्यांना विनंती केली की त्यांनी असुरांचा नाश करावा. तेव्हा माता पार्वतींनी चंद्रघंटा हे रूप धारण केले आणि त्यांच्या घंटनादाने असुरांचे मन विचलित केले. यानंतर त्यांनी पराक्रमाने असुरांचा वध करून देवांना पुन्हा स्वर्गलोक प्राप्त करून दिले. तेव्हापासून नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की जे भक्त आजच्या दिवशी त्यांची भक्तिभावाने पूजा करतात त्यांना धैर्य, शौर्य, मनशांती आणि सुख मिळते. तर ही होती माता चंद्रघंटेची कथा. तुम्हाला कथा कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका. थँक्यू. जय माता दी.